नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे कुची गू या चॅनलवर. मध्ये. सो आज माईक्स लावले नाही, आम्ही लाऊडलीच बोलतो. आम्ही चाललेलो आहोत बाहेर शॉपिंगसाठी. हा, शॉपिंगसाठी. कारण आताच तर शॉपिंग केली होती आपण विकेंडला. मग काय शॉपिंगला चाललोय तर उद्या आहे मनूचा बर्थडे आणि तो आपण उद्याच्या उद्याच सेलिब्रेट करतो आहोत ऑन टाइम. येस, कारण मनूची एक्झाम चालू आहे. सो आम्ही काय ऑप्शन काढावं हे कळतच नव्हतं आणि अजूनही आम्ही तेच शॉपमध्ये आहोत की कसं काय मॅनेज करायचं. सो आता आपण निघालोय शॉपिंगला. सो ज्या ज्या वस्तू आपल्याला हव्या आहेत त्या आपण ऑनलाईन ऑर्डर केल्या आणि जे राहिलंय ते आपण घेऊन येऊया. तर चला आपण निघूया. तर आता बघू शकता इथे काय काय शॉपिंग करायला स्टार्ट झालेली आहे. सेल्फ शॉपिंग म्हणून ही मनूची सेल्फ शॉपिंग आहे. बर्थडे ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे, त्यामुळे मनू जे आता शॉप करते ते होऊन देतो. तर आपण आलेलो डीमार्ट मध्ये आणि हे आपले फॉलोअर्स असतील. हम लोग असम से बोल दीजिए. हम आसाम से. अरे असम से है, पुणे महाराष्ट्र में जॉब करते हैं. जय श्री राम. फ्रेंड्स, आपल्याला जे हवं होतं ते नाही भेटलं ते म्हणून आपण नाहीये. ट्रॉलीच अबंडन केली. शॉप केलं होतं ते इथेच ठेवून चाललेलो होतं. अरे बापरे. फ्रेंड्स, आपण पॉपर चेक करायसाठी या शॉप मध्ये आलेलो आहोत. उत्तम. बघूया तिथे भेटतात का पॉपर्स अँड बलून्स, कारण आपल्याला पुढे थोडं डेकोरेशन करायचं आहे त्यासाठी. आहे की नाही आहे. ओके. सो मनू, व्हॉट इज दिस? I will say, हाँ. do not spit. Here's the शब्द behind. हे शब्द शक्त मनाई आहे. Yes. असं लिहिलंय. ओके. किती छान मनूला मराठी येते ना. कौन है ये लोग? ते गाईस आता मनू तर झोपून जाईल, त्यामुळे मी इकडचा की कोणचा फ्लेवर बोला, मावा फ्लेवरचा एक केक आहे तो मी घेतलेला आहे सध्या आणि तोच मनूला आवडणार आहे, कारण संपवायचा तर तो आम्हालाच आहे, त्यांनी दिलेला आहे. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही शॉपिंग करून परत आलेलो. खूप सारी शॉपिंग करून आलेली आहे मी. जे जे पाहिजे त्या सगळ्या वस्तू भेटल्या नसतील तरी आम्ही ते शोधून शोधून आणलेल्या आहेत. कुची काय करतोय? तर आम्ही थोडं क्रॉस वाटतो. क्रॉस आहे, ठीक आहे. तर गाईज आता आपण असे बोलूया. येस. तर आम्ही सर्व ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्या सर्व घेऊन आलेलो आहेत आणि उद्यासाठी आपण सज्ज झालेलो आहोत, कारण जेवढं पण आपण प्लॅन केलं ते सर्व झालेलं आहे. आता फक्त आम्हाला एक्झिक्यूट करायचं आहे आणि ते एक्झिक्युशनच मी ब्लर झाली आहे. हा, ते एक्झिक्युशनच खूप इम्पॉर्टंट आहे. दोघांच्या मध्ये करायला पाहिजे मला असं वाटते. आता बरोबर. ओके. ते आता आम्ही कसं करतोय ते बघू. प्लॅनिंग आहे की कुची आणि मी हेल्प करणार आहोत एकमेकांना. गाईज, मी आज ना थोडा फॉर्मल लुक केलेला आहे. इंटरव्ह्यूला गेली होती डीमार्ट मध्ये. छान वाटतंय. हा, तर आम्ही आधी डीमार्ट मध्ये गेलो, पण डीमार्ट मध्ये बर्थडेचं सामानच नव्हतं काही बर्थडेच्या रिलेटेड. असतं नॉर्मली असतं तिकडे तर होतं, इथे का नाहीये काय माहिती. हा, आणि दुसरं पॉपर्स वगैरे हवे होते, कारण हे ऑन द स्पॉट सर्व बाहेरच घ्यायला लागलं. ऍक्च्युली हा प्लॅन केक वालीमुळे ठॉय झाले वगैरे घेतलेले ते सर्व परत आपण म्हणून खुशीने शॉपिंग केली होती की मला हे पाहिजे आणि मी पण बोलत होते. ब्लर होते मी हल्ली की हा, तर मी ते सगळं तिला बोलत होते घे तुझा बर्थडे आहे त्यामुळे चालेल. आणि बर्थडेचं सामानच भेटत नाही, ज्यासाठी आलो. कुची बोलतो ठेवून देते सगळं, ट्रॉली सोड आणि निघ. कळलं? हा, नाही तर एवढं एका गोष्टीसाठी कशाला तेवढं लाईन मध्ये लागायचं. लाईन खूप जास्त होते. आम्हाला वाटलं वीकडे मध्ये चाललोय तर जास्त नसेल आणि एकाच ठिकाणी सगळं आपल्याला हंट जास्त करायला लागणार नाही, भेटून जाईल. पण तसं काही झालं नाही. फायनली आपण हंटिंगचाच ऑप्शन. आता आयडिया तू सांग काय काय केलेस ते. हा, तर मी रिटर्न गिफ्ट ऑलरेडी परचेस केले होते. तर ते हा बॅग्स आणा. तर मी त्याचे जे बॅग्स असतात बर्थडे बॅग्स ते मी खूप सुंदर ऑर्डर केले होते. ते ऑर्डर ॲज युजल आज रिसीव्ह होणार होते दुपारी, पण ते डिले झालेले आहेत. ॲज युजल तसंच होतं नॉर्मली जेव्हा आपण तटीवर ऑर्डर करतो. माझ्यासोबत तरी असंच होतं. कुणासोबत असं होतं आणि त्यांचा प्लॅन त्यांना बी प्लॅन मध्ये कन्वर्ट करायला लागतो ते कॉमेंट्स करून सांगा. सो अशा प्रकारच्या मी बॅग्स आणलेल्या आहेत, बर्थडे बॅग्स.
ज्या रिटर्न गिफ्ट टाकून मी देऊ शकते. त्यानंतर इथे मी पॉपर्स वगैरे घेऊन आलेली आहे आणि थोडे एक्स्ट्रा मला असं वाटलं बलून्स, कारण आता आम्ही घरातच सेलिब्रेट करतोय. आमचा प्लॅन काहीतरी डिफरंट होता, त्यानुसार मी सगळं सफिशियंट गोष्टी आणलेल्या डेकोरेटिव्ह आयटम्स. बट आता मला असं वाटतंय की आता ते कमी पडतील, त्यामुळे मी एक्स्ट्रा बलून पॅकेट्स वगैरे परचेस करून आणलेले आहेत. तुझी काय करतोय? तर आपण हे बघा, अरे एवढी मोठी मोठी जांभळं घेऊन आलोय बघा. वाव, किती मोठी आहे बघा. हे बघा डोळा आहे माझा. हे बघ, ब्लर होत आहे ते सारखं सारखं. कितीदा हे करायचं? बिग आहे ना, आहे हा का? वॉश करायचं तर. मीठ पण टाका थोडं. हा, तर गाईज अजून आपण काय आणलंय, मी मिनी केक पण आणलाय एक छोटासा, रात्री जे 12th सेलिब्रेशन असतं ते करण्यासाठी. बट प्रॉब्लेम असा आहे, आमची बर्थडे गर्ल एवढ्या रात्रीपर्यंत जागू शकत नाही, उद्या एक्झाम आहे तिची. सो फर्स्ट टाइम असं झालंय, आम्ही जे काय मजा मस्ती करतोय ते करता येत नाहीये. गेल्या वर्षी आम्ही काय केलं होतं, आम्ही ऍडव्हेंचर पार्कला गेलो होतो, तर ते सगळे जे व्हिडिओज आहेत ते मी तुम्हाला इथे टॅग करेन, सो दॅट तुम्हाला ती पण मजा बघायला भेटेल. सो असंच काहीतरी आम्ही तिच्यासाठी प्लॅन करत असतो नेहमी. बट ह्यावेळी एक्झाममुळे काहीच करता येत नाही. आम्ही खूप ऑप्शन्स काढले, डिनर प्लॅन वगैरे, बट काही बसत नाहीये. काही झालं तरी आपण सेलिब्रेट करणारच आहोत. आणि आपण जो प्लॅन वीकडे मध्ये नाही होऊ शकलाय, Weekend ला. एक्झाम आहे, ते वीकेंडला करू. आणि तिच्याबरोबर सर्व तिला ऍडव्हेंचर खूप आवडतं, म्हणून आपण ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज करणार म्हणजे करणार. हा, आणि त्याचाही ब्लॉग तुम्ही बघायला विसरू नका, वेट फॉर इट. सो आता आम्ही रिटर्न गिफ्ट्स वगैरे भरायला जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवतो. आणि बाकी जे काही डेकोरेशन करणार आहोत ते, जसं बलून वगैरे आम्ही ब्लो करून ठेवणार आहोत थोडेसे. आणि त्याचबरोबर मला थोडं जेवण सुद्धा बनवायचं आहे, माझं जेवण झालेलं नाही, सो मी क्विकली ते रेडी करते. परत मी तुम्हाला किचन मध्ये नेत नाहीये, नाही तर सगळे ब्लॉग्स किचनचेच होऊन जातील, म्हणून मी पटापट आवरते, जेवण बनवते आणि मग आपण परत भेटूया, कारण हा ब्लॉग आता चालणारच आहे भरपूर जास्त. पहिले आपण जांभळं खाऊन घेऊया आणि मग सुरुवात करूया, कामाला सुरुवात करूया. ओके, ठीक आहे, चालेल. तर काय, जांभळं तर आता खायचीच आहेत, तर चला आपण एक चॅलेंज करूया, कारण जांभळं दोघांना आवडतात आम्हाला. ओके, तर मग हा चॅलेंज असा आहे की बॉटल फ्लिप करायची. तो गेम तर तुम्हाला माहिती आहे. असेल हा गेम. तर याची फ्लिप होऊन ती अशी उभी राहील, तोच जांभळं खाणार. आणि जोपर्यंत तोच जांभळा आणि दुसरा काय बघायला बसले. दुसरा मग ते फ्लिप करून याला उभं करणार. जोपर्यंत तो करत नाही तोपर्यंत मी जांभळं, म्हणजे जो जिंकेल तो जांभळं खाऊ शकतो. ओके, तर चला स्टार्ट करूया. माझ्यापासून हे असं खाली होतंय खूप. स्टार्ट. Manu, teach me how to do. मी बघेट वन प्लेट. No. Try it again. तू पाहिजे संपव. मिशी लागली का? जांभळे एवढी मोठी आहे. हात ना जरा घास बसतो. घास बसतोय तेच मिळते. आणि जांभळं पण इतकी मोठी आहेत ना, एक संपत नाहीये. ती साईड साईडला ठेवली का? कोणाची किती खाल्ली ते कळणार कसं काय? माझे एवढे काय चाललंय? पाणी.
आधी ते हातात मी पण 5 पकडून ठेवेन. एकच. मग एकच हा हातात पकडून गेलेला तो माझ्यात टाक. माझा माझा तो select- आधी मी झालं ठेव. ए, चल चल. अरे सिलेक्ट करायचं. हा. What bottle? What bottle? मी दमली जांभळं खाऊनच. Yeah. It's ready. तू तर वाट बघतेस मी जिंकलो पाहिजे लवकर. Oh. I will give you. डन गाईज, अशाने मी जिंकलेली आहे. कशी काय जिंकले? हे काय मी सगळ्यात जास्त खाल्ले. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5. Hey, you. हा खायचा बाकी आहे. माझे दात आंबले नाही, काहीतरी झालं बट जेवण जाणार नाही तर. सो गाईज, विनर इज हिअर. ओके, Your teeth. सो गेम इथेच एंड करूया, कारण विनर तर झालेला आहे. आता राहिलेला आम्ही खातो आणि मग जेवण बनवून भेटतो. ठीक आहे काय? विनर आहे तर एक्सेप्ट पण करायचं ना. मग अर्धवट कोण गेम सोडून जातं का? अर्धवट कुठे आहे? काहीतरी छान हाफ पे गेम सोडलाय. चिप्स होते का ते? काही असो. आता नाही. मी मॅच खेळतोय. हा, माझी 50 झाली. मी बोला हा मी जिंकलोय मी चाललो सोडून. असं माझी 100 झाले, मी चाललो जिंकून. असं गेम असतं का? एवढे जास्त आहेत की माझं पोट भरलं यार. मग तू हारलीस. हारली कसं? पण मी खाऊन हारलीये, तेवढे तुझे होणारच नाहीये. काउंट संपव. हा ते जाऊ दे, मी ह्यातलं बोलते अजून. पण तू चिटिंग केली. चिटिंग कसली? म्हणजे काय तू नाही तिकडे चिटिंग. घेतलेत फिरून. नाही असं काय नाही झालंय. हे काय? मम्मा चिटिंग ना? No. आय एम चिटिंग. कोणच चिटिंग नाही करत आहे. ठीक आहे, पण मी जिंकलेली आहे हाड. तर नवीन मेंबर आलेला आहे जागेवर, जिंकलाय, पण जांभूळ खाणं जड गेलेलं आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Manu. Happy birthday to you. मम्मी. तर अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेशन 12चं केलेलं आहे आणि मनू जागलेली आहे 12 पर्यंत. कसं तरी आम्हाला पण खूप झोप आली आहे. सो आता आपण भेटूया उद्या. हा ब्लॉग उद्यापर्यंत कंटिन्यू होणार आहे, थोडा मोठा होणार आहे, बट ठीक आहे. चॅलेंज आवडला असेल ते बॉटलवाला तर कमेंट करून उद्या सांगा. अजून जास्त फन, मस्ती आणि एंटरटेनमेंट असणार आहे, तर नक्की आम्हाला जॉईन करा. बाय. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. सर वेलकम टू आवर चॅनल. आणि आज आहे मनूचा बर्थडे 17 जून आणि मला ऑफिसमधनं लवकर बोलवलं होतं आणि मी इथे येऊन बघतोय तर बघा काय सर्व डेकोरेशन करून मॅडम इथे बस. ओके, आणि आता आम्ही घाईघाईमध्ये चाललोय केक आणायला. हे बघा किती छान डेकोरेशन केलेलं आहे. मुलांसाठी बलून्स, खेळायला, मागे बॅकग्राऊंडमध्ये पूर्ण स्टिचचे थीमचे हे लावलेले आहेत, स्टिकर्स. हॅलो गाईज, तर परत कालच्या ब्लॉगमध्ये हा कंटिन्यू होणार आहे, कारण तुम्हाला सांगितलं होतं 2-3 दिवस जे आहेत ते आम्ही सलग दाखवणार आहोत. कारण काय जास्त नाही आहे, थोडे शॉर्ट्स आहेत.
सो चला आता आपण केक आणायला जाऊ. केक सुद्धा छान आहे. आता थीम वरून तर तुम्हाला कळलंच असेल की आज आपली स्टिचची थीम आहे. स्टिच अँड लिलो. तिकडे पण बघा. सो आता आम्ही पटापट जातो आणि केक रिसीव्ह करतो. आपला केक सुद्धा स्टिचचाच आहे आणि तुम्हाला नक्की तो आवडेल. खूप छान आहे. नेहमीप्रमाणे मी काहीतरी त्याच्या मागे आयडिया लावते छान करण्यासाठी. ह्या वर्षी पण मी काहीतरी केलंय. सो बघूया आता तो कसा होतोय. गेल्या वर्षीचा पण एल्साचा केक खूप छान होता. तर चला आता माझ्यासोबत. चला आपण केक घेऊन येऊया लवकर. तर फ्रेंड्स आज बघा स्पेशल डे आहे आणि ड्राईव्ह पण स्पेशल पर्सन करत आहे. खतरनाक ड्रायव्हर. पॉइंट टू बी नोटेड. खतरनाक नाही बट रिलायबल ड्रायव्हर आहे हे मी सांगू शकतो. कारण म्हणजे रात्रभर चालवून जेव्हा मला झोप आलेली ना, म्हणजे अशा डुलक्या येत होत्या, तेव्हा तिने उठून चालवली आहे कंटिन्युअस. तर दोघांनी ड्राईव्ह करायचा हा फायदा पण आहे की कसं आहे आपण लॉंग डिस्टन्सेस एकदम फास्ट कव्हर करू शकतो आपण अल्टरनेट ड्राईव्ह करून. तर फ्रेंड्स आता आपण केक घेऊन आलेलो आहोत बघा. बट आता आम्ही रिव्हील नाही करणार आहोत केक, कारण हा मनूच्या समोरच बर्थडे सेलिब्रेशन करतानाच आपण रिव्हील करायचं आहे. सर्व किड्सच्या समोर पण आधीच आपण ओपन नाही करून ठेवायचं आहे, नंतर करू. फोटो सेशन करू आणि मग आपण हे करू. पण मनूला नाही दाखवायचं आपल्याला. मनूला दाखवायचं आहे. तिचा रिॲक्शन घेऊ एकटीचा. मग मुलांचं येईल ना असं. मग तू इधर ही रुको आ जाएगी नीचे. ध्यान दे, छोड़ दे, रख. मैं करता हूँ, साइड में कर उसको, साइड में रख. अच्छे से करना. ले साथ. NFT. Good. Let me see. What happened? हाँ. कुठे चालली? से थँक यू. पनवेलला चालली.